श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 19 एप्रिल रविवारी आहे अक्षय तृतीया. हिंदू परंपरेनुसार अक्षय तृतीया हा स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो. म्हणजेच या दिवशी कोणत्याही शुभ कामासाठी वेगळा मुहूर्त शोधण्याची गरज नसते. या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य आयुष्यात सुख, संपत्ती, यश आणि सौभाग्य वाढवत असतं. अक्षय या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेल्या दानाचे, पुण्याचे आणि शुभ कार्याचे फळ अनंत काळ टिकते. याच दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानला जाणारा भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. म्हणून याला परशुराम जयंती असेही म्हणतात. तसेच पौराणिक कथेनुसार याच दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले होते. असे मानले जाते की या दिवशी स्वर्गलोकातून गंगा माता पृथ्वीवर अवतरली होती. अन्नाची अधिष्ठात्री देवता माता अन्नपूर्णा हिचा जन्म याच दिवशी झाला होता. वनवासात असताना पांडवांना भगवान श्रीकृष्णांनी अक्षय पात्र दिले होते, ज्यातील अन्न कधीही संपत नसे. ती घटना याच दिवशी घडली होती. श्रीकृष्णाचे बालमित्र सुदामा जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा श्रीकृष्ण सुदामाचे दारिद्र्य दूर करून त्यांना ऐश्वर्य दिले. तो दिवस अक्षय तृतीयाचाच होता. या दिवशी सोने चांदी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं केल्याने घरात लक्ष्मीचा कायम वास राहतो आणि समृद्धी येते. या दिवशी पाणी भरलेली मातीची भांडी जसे की घडे, पंखे, छत्री, जव, सातू किंवा अन्नाचे दान केले जाते. उन्हाळ्यात असलेल्या गरजूंना शीतलता देणाऱ्या वस्तू दान करायला महत्त्व आहे. अनेक घरांमध्ये या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावाने पाण्याचा घडा आणि अन्नाचे दान केले जाते. नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश, लग्नकार्य किंवा मोठे गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. कारण या दिवशी कोणतेही पंचांग किंवा वेळ पाहण्याची गरज नसते. यंदा अक्षय तृतीयेला गजकेसरी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गजकेसरी योगाला धन, प्रतिष्ठा, ज्ञान आणि प्रगतीचा राजयोग मानला जातो. शिवाय शुभ वेळ, अनुकूल ग्रहस्थिती आणि सूर्य व चंद्र यांच्यातील विशेष संबंध या तारखेला आणखी शक्तिशाली बनवतात. या शुभ योगामध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण आवर्जून गाईला खाऊ घाला. फक्त ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या घरातील आपले पित्र आपल्याला प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद तर देणारच आहेत, पण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, ते दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होणार आहे. आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होणार आहेत. तर ती कोणती वस्तू गाईला खायला द्यायची, कोणत्या वेळेत खायला द्यायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि आपल्या पितरांच्या नावाने आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे. दान केल्यामुळे आपल्या पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत. पण जर शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे. लक्ष्मीनारायणाची आपल्याला आवर्जून पूजा ही करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात. कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. गाय
11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी. आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं. आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येकाला अक्षय तृतीयेच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात, की एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात, किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं, तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर जी वस्तू गायीला खायला द्यायची आहे ती म्हणजे गोड चपाती. तर आपल्याला काय करायचं, घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती ती आपल्याला गाई करता तयार करायची आहे. कणिक मळायचं आहे, मळताना त्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडीशी हळद टाकायची. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. त्यानंतर आपल्याला छानशी चपाती ही तयार करून घ्यायची आहे. त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते. तसेच आपल्याला त्यावर एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे. गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते. राहू, केतू, मंगळ दोषापासून मुक्तता मिळते. ज्या मुलामुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून अशी ही गोड चपाती गाईला खायला द्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला हरभऱ्याची जी डाळ असते तिला भिजत घालायची आणि ती डाळसुद्धा या चपातीवर आपल्याला ठेवायची आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोनं नाही खरेदी केलं तर तुम्ही आवर्जून ही हरभऱ्याची जी डाळ आहे ती खरेदी करू शकतात, कारण ही डाळ साक्षात श्रीहरी विष्णूंचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. तर अशी ही डाळसुद्धा आपल्याला त्या चपातीवर ठेवायची आणि गाईला खायला द्यायची. आपल्या दोन्ही हातातनं गाईला ही डाळ खायला द्यायची, कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय ही अशी चपाती आपल्या हातातनं खाते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. तर काही कारणास्तव जर तुम्हाला अशी ही डाळ आणि चपाती गाईला खायला देणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी हिरवा चारासुद्धा गाईला खायला देऊ शकतात. गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान होतो. बुध ग्रह हा नोकरी, व्यवसाय, करिअरशी संबंधित मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्याला नोकरी, व्यवसाय, करिअरमध्ये भरभरून यश प्राप्त व्हायला लागतं. त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणीसुद्धा प्यायला द्यायचं. गाईला पाणी प्यायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आहे. जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झालं तर त्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते. त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि आपल्या कपाळावर तिने टिळा हा लावायचा आहे. कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसंच तिच्या चरणाखाली धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. आता गाय जर स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची. अशा रीतीने आपल्याला ही गोसेवा जी आहे ती प्रत्येकाने अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची. ही गोसेवा केल्यामुळे आपले पितृ हे आपल्यावर प्रसन्न होत असतात. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होत आणि आपल्यावर लक्ष्मीनारायणाची कृपाही होत असते. त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा, मनोकामना ह्या पूर्ण होणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.